हॅलो गाईज, मी माधुरी. वेलकम आहे डेव्हलप कुकिंग ह्या शोमध्ये, या चॅनलमध्ये. आणि आज आपण बनवत आहोत मटकी. हे सगळे साहित्य तुम्ही बघून घ्या. आपल्याला मटकीची भाजी बनवायची सुक्की. हे जिमवाले पण लोक खाऊ शकतात. फक्त तेल तुम्ही समजून घ्या किती टाकायचं वगैरे. आपली कढई तापत आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे. आपण एवढं तेल घेणार आहोत. मला ना कॅमेऱ्याबरोबर ते काम करणं ना खूप जड जाते. मला ना असं काहीतरी जुगाड लावावं लागतं ते. आणि ऑफकोर्स आपण मराठी आहोत, तर आपण जुगाडी तर असणारच. आणि त्यात आपण इंडियन सुद्धा आहोत. जुगाड आपण नाही करायचं तर कोणी करायचं असो. आपल्याला इकडे कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है, पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते, अब तो हर अपना बेगाना लगता है, दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. आपला कांदा थोडा गोल्डन होत चाललाय. आपल्याला अजून ह्याला लाल करायचं. मस्त लाल झाला. आपल्याला मस्त लाल लाल टोमॅटो त्यामध्ये ऍड करायचे आहेत. अरे पुकी, तुझं काय चाललंय? हे काय जीव आहे हा? का त्रास देतोय हा? कशासाठी त्रास देतोय हा जीव? कसा ओरडतोय आणखीन म्याव? हा जीव आहे का? हा पुकी आहे. पुकी हा पुकी, हा नाही. जा जाऊन कुठेतरी बस. पण तुझं काय म्हणणं आहे? तुझं शूटिंग काढायचं आता? जा ना. जातच नाहीये. बापरे, कांदा जळला. गॅस कमी, गॅस कमी, गॅस कमी. इच्छा माझे तिकडं. आणि हे टोमॅटो, हळद आणि कोथिंबीर. काळा होता होता वाचला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ ऍड करायचंय. नालायक, लागली नख तुझी. मस्त आपल्याला हलवून घ्यायचं याला. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तिखट टाकायचे. सात फेरों से बंधा जन्मों का ये बंधन, होठ है खामोश लेकिन कह रही धड़कन, धड़कन 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 धड़कन, मेरी धड़कन धड़कन, मेरी धड़कन 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 धड़कन, मेरी धड़कन. मुश्किल मुश्किल अश्कों को छुपाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. अरे बाई, हे कधी कळणार? तिने इतकी जोरात उडी मारली ना माझ्या अंगावरती. आता माझा पायाला खरोचलंय ना, अक्षरशः दुखायला लागले, जळतंय. जसं आज आपल्या कांद्याची वाट लागलेली आहे, तसं आज आपल्याला आपल्या टोमॅटोची ही वाट लावून घ्यायची नाही आहे. इतकं पुरेसं आहे. याच्यामध्ये टाकून घ्यायचे 1.5 मिरची पावडर, म्हणजे तुम्ही मसाला खाता तो. मस्त याला मिक्सअप करून घ्या भाजीमध्ये. आणि अशीच टोमॅटोची चटणी पण बनते.
तुमची तयार आहे टोमॅटोची चटणी कम मटकीची भाजी. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे मटकी. आमच्यामध्ये ना मटकी खायला जीव जाळल्यागत करतात लोक, त्याच्यामुळे एवढीच टाकली आम्ही. 2 लोकांना पुरेशी आहे. 2 तिथं 3 लोक खातात, तरी पण फेकून दिली जाते दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये. उकळी कंड्यावर नाही, पाण्यामध्ये फेकून दिली जाते. मासे खातात ना, मग त्यांना कोण पोसायचं? मग आमची मम्मी पोसते त्यांना. बनवायला घेते 2-2 भाज्या, अर्ध्याच खाते ना, अर्ध्या तिथे टाकून द्या माशांना दुसऱ्या दिवशी. ते नसतात का कॅनॉलमध्ये, त्यांना रोज ते खरकट पिशवीत भरायचं आणि नेऊन टाकायचं कॅनॉलमध्ये. का तर मासे खातात ना, भात एक्स्ट्रा बनलेला तो पण तसंच करायचं. आता ह्याच्यामध्ये ओ भाई सगळं एकदमच आज पाऊस पडला इथे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. हे बघा, तुम्हाला वाटत असेल मटकी आहे तर पाणी कशाला जास्त टाकायचं आहे. मटकी कडक असते, कडक करून भिजवलेली असते, भिजवून परत ती मार्केटमध्ये तशीच ठेवलेली असते. त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी अजून जास्त ॲड करावं लागणार आहे. ही मटकी शिजत नाही, मग तुमचं पोट खराब होतं आणि मग तुम्ही म्हणता की आम्ही या डाएटला कसं वापरू, आम्हाला लूज मोशन होतात. मग ह्याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं हो. मग त्याच्याने काय होतं, मटकी शिजते आणि पचायला ठीक लागते. नाहीतर मग आधी काय करा, पाण्यामध्ये भिजत ठेवा दिवसभर, रात्रभर. जेव्हा बनवायची तेव्हा त्याच्या आधी 12 तास, आणि मग थोड्या पाण्यामध्ये शिजवू शकता तुम्ही. नाहीतर कुकरमध्ये उकळू शकता. मग त्याची पौष्टिकता ती सगळी निघून जाते ना. मग असं करा, काय करा, तुम्हाला जसं करायचं तसं करा. माझं काम काय, तुम्हाला दाखवणं व्हिडिओ कसं बनवते मी. आता ह्याच्यामध्ये कूट टाकायचं आहे, गॅस फुल करायचं आहे. आता ते काही जळत नाही आहे, त्यात पाणी खूप आहे. खळखळून एक उकळी आलेली आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये पीनटचा कूट ॲड करायचा आहे, म्हणजे शेंगदाण्याचा कूट. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे ॲड करायचे आहेत. 2 पेक्षा जास्त करायला नका जाऊ, नाही तर गोड होईल, तिखट लागणार नाही. तर आपल्याला याला कमी गॅसवरती ठेवायचं. जास्त पाणी ओतल्यामुळे फुल गॅसवरती नाही पकवायचं, ते शिजत नाही आणि मग कच्चं खाल्लं पोट बिघडतं. त्यामुळे असं करायचं. ठीक आहे. आता ह्याला शिजवत ठेवायचं आपण 10 मिनटं 15 मिनटं किती लागतील तेवढे. 2 तास नका शिजवत ठेवू, नाहीतर व्हायचं 3-13 आणि 9-12. आणि परत माझ्या कमेंटमधून बोंबा मारतात, काय शिकवते या बाईला काही येतच नाही. बाय द वे मी बाई नाही आहे, पोरगी आहे.